पावसाळ्यात उन्हाळा आहे. ऊन पाहून घ्या कशी आता हे तर रेडी झालं सुद्धा हे. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे आपण चिंकीपासून. आता चिंकीचा झालाय जेवणाचा टाइम. आजी चालली आता व्यायाम करासाठी. चिंकीले टाकतो आता खासाठी. तिच्या तिच्या गोळ्या वगैरे चालू आहे. चिंकीले खाली टाकतो. तिचं पिढी पोळ्या आणि औषध वगैरे मिक्स करून टाका लागते. तशी ते औषध घेत नाही. आई चिंकीला टोपलं तिथं. हा पाणी गरम करतो तोपर्यंत. आपण किचन मध्ये आलो. सध्या लाईट लावला. इथं लाईट आहे. आता पाणी गरम करायसाठी आपल्याला खूप हे लागेल जरासं कटोरं म्हणजे छोटंसं भांड आहे का इथं. काय भेटलं याच्यातच पाणी गरम करून टाकू. पाणी भेटलं. लायटर आहे. हे होते पाणी गरम 5 मिनिटानं. तोपर्यंत आपण चिंकीचं टोपलं घेऊन घेऊ. टोपलं कुठं आहे टोपलं. हे इथं टोपलं आहे. याच्यात टाका लागते आता आपल्याला पेडिग्री. चला लवकर. हे ठेवलं हिची पेडिग्रीची बॅग. हे अशी उचलाची आणि याच्यात अशी टाकावं लागते. एक हातानं करणं थोडं मुश्किल आहे. बस इतकंच टाका लागते. पेडिग्रीचं घेतलं हातात बॅग खाली ते आपल्या जवळ पडलं. आता इले माहीत झालं. आता आपल्याला जेवायला टाकते करून. कशी आली इथं जवळ. काय पाहिजे चिंकी. हा चल त्या तिकडे. चल तिकडे. काय कशी नाचते ते आता इथं. तिची औषध वगैरे घेऊन घेतो. ते इथं औषध आहे तिची ठेवलेली. ही औषध हे टॅबलेट आहे. टॅबलेट अंदरून घ्यायला लागते आता आपल्याला. टॅबलेट इथं आहे. टॅबलेट ठेवलेली. हे टॅबलेट आणि औषध. टॅबलेट आणि औषध हे टाक लागते याच्यात. मिक्स करावं लागते जराशी. मी औषध दिली याच्यात. आता हे तर रेडी झालं आहे चिंकीसाठी. आता तिच्यासाठी पोळ्या बारीक करतो. काही पोळ्या दे बरं. पोळ्या 1 2 3 4 5 माणसापेक्षा जास्त पोळ्या खाते मी. तरी 2 जेवतो आणि 5 खाते. किती गमाची गोष्ट ना. हे करतो पोळ्या बारीक चांगल्या. पोळी बारीक करून झालेल्या आहे. इथं बारीक करून झालेल्या आहे पोळी. पाणी गरम झालं आपलं. पाणी घेऊन त्याच्यात टाकायला लागते ते पाणी जरासं. मग ते पेडिग्री जे आहे ते फुगते आणि ते डायजेशन आहे चिंकीचं ते चांगलं होईल. डायजेशनकडे सर्व इकडे लक्ष द्यावं लागते म्हणे डॉक्टर सांगे. हे गेलं आपलं गरम पाणी याच्यात. बस इतकंच टाक लागते. जास्त नाही टाक. किती घाई झाली आहे खायची. थांब ना टाकतो ना. टाईम व्हायचा आहे अजून. हिचा टाईम 11 वाजता होते. अजून 10 मिनिटं वेळ आहे. 5-10 मिनिट वेळ आहे. टाईम टू टाईम टाका लागते. आता हे जो आहे आता हे आपण भिजू घातलेलं आहे याच्यात हिची औषध वगैरे आहे. तशी जर औषध टाकली ती माहिती काय नखरे करते खासाठी. थुकूनच देते. मग ते औषधी गिटकत नाही. जे टॉनिक आहे ना याची ते आता आपण ते याच्यात टाकली ते टॉनिक ते गिटकत नाही. गोळी आपण त्याच्यातच टाकली. गोळी खात नाही. गोळी फेकून देते बाहेर. आता या पोळ्या इले उचलून ठेवून देतो. इले जर तशा पोळ्या टाकल्या ते खाईन नाही. याच्यासोबत टाकली अशी खाते. पूर्ण सपाचट करून टाकते. 2-3 मिनिटात तर पूर्ण खतम करते. पापा कशी वरून आली खासाठी. चल बाहेर. चल इकडे. चल बाहेर. असं नाही येईल घरात नाही देत. आता कसं पावसाचा हे आहे वातावरण. पण आमच्या इकडे तर ऊन तपली आहे सन्न. उन्हाळ्यासारखी ऊन तपली आहे. पावसाळा तर गायबच झाला. म्हणून आता थोड्या वेळ गेले आम्ही घरातही बसवतो थंड्या याच्यातनी. हे प्राणी कसं आहे हे जे आहे हे आपल्या इकडली हे स्पेसिसच नाही. इले पाहिजे थंड वातावरण. नाही तर मग हिच्यासाठी इथं बसते. कूलर होता तर इथं बसे. आता कूलर नाही तर बाथरूम मध्ये जाऊन बसते. आता इले ते तिच्यासाठी तिथं पोतही ठेवला आहे रात्री बसासाठी. तिथं झोपते रातची. आता हे पेडिग्री हे फुगायला सुरू झाली. आता हे मी भेटतो तुम्हाला हे पेडिग्री फुगल्यावर आणि ते पोळ्या टाकल्यावर. ठीक आहे. त्या म्हणजे जे आपण त्या गोळ्या टाकल्या होत्या ना पेडिग्री तेव्हा कशा फुगलेल्या फुगले की नाही. पाणी ऍब्झॉर्ब केले ना पूर्ण. आता हिचं डायजेशन कसं ते चांगलं होणार. मग हे म्हणजे इथे जर आपण ते कोरडं टाकलं तशा जर टाकले तर ते म्हणजे डायरेक्ट. आता त्याच्यात टाकू आपण पोळ्या आणि मग करायला लागते मिक्स चांगलं. टाकल्या पोळ्या याच्यात. हे टाकली नेऊन ठेवतो पहिले किचन मध्ये. ही ठेवली इथं.
आता ते करावं लागते चांगलं मिक्स वेल मिक्स पाहिजे. ते जर मिक्स नाही केलं तर मग ते कशी गोड्या गोड्या करून घेते, पोळ्या राहू देते. हे आपली काडी. चल तिकडे. आता हे करू आपण हे मिक्स चांगलं. खाली घेऊन गेले हे घेतलं खाली. चल इकडे चल. पाय आली इथं खाली. चल चल बाय चल चल इकडे चल इकडे. चल चल बाय चल. हेच गाडीनं घालवं लागतं नाही खाली तिला हाकत लागते. कशी करून आली ते खासाठी भूक लागली वाटते जोराची. आता हे काढून घेतो चांगलं मग देतो तिला. आता हे झालंय पूर्ण मिक्स करून. आता इले देऊ आपण. हे बा किती उतावली आहे ते खासाठी. हे बा कशी येते तर मग खाली बस खाली बस. आता ऐका नाही ते पूर्ण. चल खाली बस पहिले. आता नाही ऐकत ते. आता पहिले आता तिला फक्त खाली पाहिजे. बा कशी करते. हे टाकले इथे खाले. तोपर्यंत आपण इथं बदलूया पाणी. गाडी धुवून घेतो इथं. पाणी खराब झालंय. पाणी बदलत राहायला लागते इथं. पाणी देतोय झाडाला टाकून. इथं देतो बाहेर टाकून. सीधा बाहेर गेलो बाहेर. त्याच्यात आणतो चांगलं बकेटच घेऊन येतो इकडे. चांगलं पाणी भरतो याच्यात. तिथं आपले ड्राम आहे तिथं पाणी भरून घेतो बकेटीत. मग घेऊन येतो इकडे. हे गेलं पाणी टोपलंय. आणि इकडे पा झालंय सपाचट. किती वेळ लागला? 2 मिनिटही लागले असं. बस पाण्याची बकेट घेऊन आलो तेवढ्या याच्यात मी खतम अर्ध. आणि आता हे बकेट ठेवणीपर्यंत ते खल्लास. आता तिथपर्यंत जायपर्यंत तुम्ही टोपला पायसांना पूर्ण खतम. पूर्ण सपाचट केला असून तिनं. पाहून घ्या आता. हे पहा पूर्ण पूर्ण सपाचट. काहीच नाही भेटन तुम्हाला याच्यात. खाऊन घ्यायचे एवढं. आता ते काडीनं काऊन कालवतो मी तुम्हाला त्याचं रिझन सांगतो. हातानं जर कालवलं ना ते तर हाताला इतका वास लागते. त्या पेडिग्रीला इतका वास राहते. तुम्ही जर या हॉलमध्ये येसान ना म्हटलं ह्या हॉलमध्ये येसान ना ह्या पूर्ण खोली फक्त ह्याचा वास आहे. या पेडिग्रीचा वास होते. म्हणून मी ते हातानं कालवत नाही. त्याचा वास इतका स्ट्रॉंग आहे. ते हाताला जर लागला ना पूर्ण खतम. म्हणजे असा दिवसभर वासच नाही जात त्याचा. म्हणून काडीनं कालवत असतो. हे झालं सपाचट. आता हे नेतो तिकडे धुवाले. इथं ठेवलं त्याला लागते माश्या. पाणी टाकला ते थोड्या वेळानं पाणी पिऊन घेईन. मग करून ते कार्यक्रम तिचा. टोपल्यात पाणी भरून ठेवून देतो. मग कसं माश्या लागन मी. आता चिंकी झालाय पूर्ण खाऊन पिऊन. आता तुम्ही पाहिलंच असं तिनं तर पूर्ण खाऊनच घेतलं. आणि तेच जर आपण दिले ते औषध टॉनिक अजून टॅबलेट तशी जर दिली असती तर तिने किती नखरे केले असते. उद्या तुम्हाला मी तशी देऊन दाखवून पाहिजे ते घेते का तर किती नखरे करा तुम्ही पाहिला. म्हणून ते आपण तिच्या जेवणाच्या ह्याच्यात टाकून दिलं. जेवणाच्या ह्याच्यात टाकलं ते पेडिग्रीचे ते कसं पोळ्या घेऊन घेते औषधी घेऊन घेते. ते औषधी जाते तिच्या पोटात गोडी चालली जाते. आता एक काम झालं आता आपलं. आता हे दुसरं काम आहे आपलं. त्या टोपल्यास मी पाणी टाकलं. पाणी झालं टाकून तिलाही दिलं आपण पाणी टाकून. आता मी जेवण करतो. मी माझ्या गोळ्या घेतो. आता ते कसं जरासं ते मसल पेन आहे थोडंसं म्हणून गोळ्या आहे चालू. अजून बाकी काही नाही. आई इकडे झाडपूस करून आली. मी घेतो गोळ्या वगैरे. एक उपाशीपोटी गोळी आहे ती घेऊन घेतो आता. मग जेवण करतो. मग जेवणानंतरची गोळी आहे. मग झाला बाकी काही नाही आहे. त्याला मी गोळी घेऊन देतो. मग पहिले पाणी आपलं बॉटल बाहेर साठे ठेवली. बॉटल तुम्हाला म्हटलं होतं ना बाथरूम पाशी येऊन बसते. हे बसली इथे येऊन पाण्यात. पण काय तब्येत खराब नाही होईल तिची. हे घेतली आपली बॉटल फ्रुटीवाली. फ्रुटी नाही आहे याच्यात पाणी आहे. एक उपाशी पोटी आहे ते घेऊन देतो गोळी. गोळी घेतल्यावर जेवण करतो. मग तुम्हाला भेटतो मी. ठीक आहे ना चालते ना. की ब्लॉग कंटिन्यू करू. आता अंधार झाला असं. आमच्या घरातनी कसं उजेड नाही पडत जास्त. तर आम्हाला दिवस रात्र लाईटच म्हणजे दिवसाही लाईट लावा लागते. ह्या जर खोलीतला लाईट बंद केला ना पूर्ण अंधार होते. हे पहा हे केला झाला अंधार पूर्ण. हे लावला लाईट. तर हे कसे 3 कलरवाली लाईट आहे. हे जो आहे ना वर 3 कलरवाली लाईट आहे. म्हणून कलर चेंज झाला. आधाला व्हाईट. गोळी घेऊन देतो पहिले. मग भेटतो जेवण वगैरे करून तुम्हाला. ठीक आहे ना. आता फ्लिपकार्टवरून आलो होतं पार्सल बाबाचं. हे पार्सल आलं आहे. टी शर्ट आहे वाटते याच्यात. पार्सलाला आता बाबाला फोन करून सांगतो. पेमेंट केला आहे मी. बाबांना काही पैसे दिले नव्हते. आता पैसे तर मागायला लागन ना. फोन लावा लागन. पैसे घेऊन द्यावं लागन. नाही तर ते कसे विसरून देते बाई बा. सांगता नाही. आता पैसे मागून घ्यायला लागन 250 रुपये. इथं झालं. आता काय पाहून आली इकडे. जाय ना तिकडे. जाय झोप. चल जा तिकडे. आता मी करतो जेवण. गोळी तर घेतली. उपाशी पोटी जेवण वगैरे करतो. मग भेटतो समोर. आता जेवण वगैरे झालं होतं. मेडिसिन वगैरे घेतली. आई म्हणे गाद्या उन्हात वाळू घाल म्हणे. पावसाळ्यात म्हणते आई गाद्या उन्हात वाळू घाल म्हणते. तर आता तुम्ही याच्यावरून अंदाजा लावून घ्या. आमच्या इकडे पावसाळ्यात उन्हाळा आहे. ऊन पाहून घ्या कशी तपली आहे सन्न उन्हाळ्यासारखी. ही इथं आमच्या गाद्या वाळू घातल्या ब्लँकेट. पा कशी ऊन तपली आहे सन्न एकदम उन्हाळ्यासारखी. चांगली झुमून आली म्हटलं आमच्या अंगाला. म्हणजे सर्वांना झुमते ऊन चांगली. उन्हाळ्यासारखी ऊन आहे. कोण म्हणून पावसाळा आहे म्हणून.
वाटते तरी काय, काहीच नाही. उन्हाळा तर उन्हाळा, पावसाळ्यात ऊन येते, उन्हाळ्यात पाऊस येते, उलट आहे. ही आमची चिंकी माता आहे इथं, जेवण वगैरे झालं, घरात बसतो म्हणते, तर येऊन बसते ते थोड्या वेळानं स्वतःहून. आता मी झोपतो आता थोडंसं, मग भेटतो तुम्हाला, ठीक आहे. A few moments later. झोप तर झाली होती, झोप वगैरे झाली मस्त शांततेत एकदम, चिल्ड एकदम मस्त झोप झाली. इथं हे जे टीव्ही दिसत आहे, याच्यावर लागणार आहे आता मस्त एक नंबर माहोल पिक्चर, स्पायडरमॅनचा नवीनवाला जो आलाय आता. म्हणजे रिलीज नाही झालाय तो आणखी टीव्हीवर. आमच्याकडे ते ॲप आहे, तर आम्ही ॲपवरून बघत आहे. म्हणजे प्रीमियम आहे आम्ही घेतलेलं, तर त्याच्यावरून बघत आहे सध्या आम्ही. सो आता आम्ही हा पिक्चर पाहतो मी, आणि हा ब्लॉगला इथंच एंड करत आहे. तो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करत. ठीक आहे, बाय.